नमस्कार मंडळी, आज आपण बाहेरचे कुठलेही मसाले न वापरता तुमच्या घरी पाहुणे येणार असतील तर किंवा घरच्यासाठी काही स्पेशल बेत करायचा असेल, हा बेत नक्की करून बघा. पहा, त्यातल्या त्यात कमीत कमी साहित्यात कमी वेळेमध्ये हा बेत तयार केलेला आहे. हे छोले भटुरे बघा, इतके मस्त झालेत ना. मस्त कुसकुशीत भटुरे आणि त्याच्यासोबत चमचमीत छोले भटुरे. आणि हो, छोले मसाला आपण घरीच केलाय बरं का. आणि बाजारातून मसाले आणण्याची गरज नाही. मस्त ताजा मसाल्यातले छोले भटुरे इतके मस्त लागतात ना. भटुरे टम्म फुगण्यासाठी, खुसखुशीत होण्यासाठी परफेक्ट प्रमाण या पद्धतीने छोले भटुरे कराल ना, दुसऱ्या सगळ्या पद्धती विसरून जाल. आज आपण छोले भटुरेची रेसिपी अगदी झटपट पद्धतीने छोले भटुरे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्ही या रेसिपी माझ्या आता इंस्टाग्रामवरती, फेसबुकवर देखील पाहू शकता. त्याला देखील प्लीज फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी भटुरे करण्यासाठी मोठं ताट घेतलेलं आहे. आता 2 कप एवढं मी इथे मैदा घेतलेला आहे. तुम्ही या ठिकाणी गव्हाचं पीठ देखील घेऊ शकता. आता एका ताटामध्ये काढून घ्यायचे 2 कप आपल्याला मैदा काढून घेतल्यानंतर तर इथे मी घेतलेला आहे बारीक रवा. 0 साईजचा असतो ना, तो बारीक रवा वापरलेला आहे. रव्यामुळे आपले कुरकुरीत भटुरे मस्त क्रिस्पी तयार होतात. आता ह्या पिठामध्ये टाकायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ टाकल्यानंतर इथे आपण घेतलेलं आहे 1 मोठा चमचा साखर, मोठी साखर घेतलेली आहे. आता पीठ लवकर फर्मेंट होतं. इथे मी 1 पळी तेल टाकलेलं आहे आणि साखर टाकल्याने भटुऱ्याला रंग अगदी छान होतो. भटुरे मस्त फुलण्यासाठी, आपण खूप छान फॉर्म होण्यासाठी इथे आपण अर्धा चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा खाण्याचा सोडा घातलेला आहे. जर तुमच्याकडे हे दोन्ही नसेल तर तुम्ही अर्धा चमचा फ्रूट सॉल्ट देखील वापरू शकता. असं हाताने छान एकजीव करून घेणार आहोत. आणि सारख्याच कपाने इथे मी घेतलेला आहे अर्धा कप दही, घट्ट दही घेतलेला आहे. इथे घरात तयार केलेलं दही घेतलेलं आहे. तुम्ही रेडीमेड वापरू शकता. आपण ही सगळी पिठं घातलेली जिन्नस घातलेली मस्त दह्यात चोळून घेणार आहोत. सुरुवातीला पाणी न घालता हे असं पीठ मिनिटभर आपण चांगलं चोळून घेतलंय. हवं तितकं दह्याने ऑब्झर्व करून घेतलेलं आहे पीठ. आता लागेल तसं थोडं पाणी घालत आपल्याला अगदी घट्ट आणि टाईट गोळा मळून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, भटुऱ्याचं कमी तेलकट हवे असतील तर भटुऱ्याचा गोळा टाईट आणि घट्टच मळून घ्यायचा आहे. अगदी आपण पातळ कणकेचा कसा मळतो ना, अगदी तसं नाही मळायचं. आपण पुरीसाठी कसा घट्ट गोळा मळतो ना, अगदी तसं मळून घ्यायचंय. आता अर्धा चमचा घेतली ती पळी तेल टाकायचं आणि एकसारखा असा मस्त असा 1 ते 2 मिनिट छान एकदा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला. फक्त साधारण मी इथे पाऊण कप पाणी वापरलेलं आहे. हा गोळा मळून घेतलेला आहे. म्हणजे सुरुवातीला अर्धा कप दही आणि पाव कप पाणी वापरून हा गोळा मळून घेतलेला आहे. म्हणजे सुरुवातीला अर्धा कप दही आणि पाव कप पाणी वापरून हा घट्टसा गोळा मळून घेतलेला आहे. आता याला झाकण लावून साधारण 1 तास याला भिजत ठेवणार आहोत. म्हणजे भाजी होईपर्यंत हा गोळा फुलून तयार होईल. साधारण इथे मी 1 कप इतके काबुले चणे, कच्चे काबुले चणे रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले आहेत. भिजत घालताना असताना चिमूटभर मीठ घालायचं, त्यामुळे आपले चणे सॉफ्ट असे लवकर भिजले जातात. ही अगदी खास टिप आहे बरं का. म्हणजे आणखीन चांगले मऊ होतील. आणि मऊ चणे भिजल्यामुळे ते पचायला हलके फुलके होतात. आणि इथे आपण चणे भिजवून घेतलेले आहेत. हे चणे अगदी 6 ते 7 जणांना भाजी व्यवस्थित अगदी पोटभर पुरू शकेल. आता छोलेच्या भाजीसाठी आपण एक वाटण बनवणार आहोत बरं का मंडळी. आपण काही इथे खडे मसाले घेतले आहेत. त्यामध्ये 1 चमचा इथे मी धने घेतलेले आहेत, 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, 2 तमालपत्र, 2 दालचिनी, छोटासा तुकडा दालचिनी, 2 हिरव्या वेलची. जर तुमच्याकडे चक्री फूल असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण माझ्याकडे नाही त्यामुळे मी घेतले नाही. 4 लवंग, 4 काळी मिरी घेतलेली आहेत. आता हे मसाले सर्व आपल्याला या पॅनमध्ये टाकायचे तेलामध्ये. आता ही सगळी जिन्नस अगदी मंद आचेवर आता काही सेकंदासाठी आपल्याला परतून घ्यायचे आहेत. खूप जास्त परतायचं नाही बरं का. गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करून करायची आहे. आणि आता लगेच आपल्याला त्यामध्ये 3 मध्यम आकाराचे कांदे, 3 उभ्या आकारामध्ये रफली कट करून घेतलेले आहेत, ते आता आपल्याला हा कांदा टाकायचे. आणि कांदा छान आपल्याला परतत असताना काळपट करायचा नाही बरं का. फक्त हा नरम करायचा आहे. म्हणजे लालसर रंगावरती आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. थोडा ट्रान्सपरंट झाला करायचा आहे. बघा, काही मिनिटभरातच हा ट्रान्सपरंट कांदा झालेला आहे. फार परतायचा नाही.
नाहीतर थोडीशी कडवट लागू शकते भाजी। 3 मध्यम आकाराचे मी इथे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, लाल बुंद असे चिरून घेतले उभ्या आकारामध्ये, रफली कट करून घेतलेले आहेत। आता हे आपल्याला टोमॅटो मोठ्या आचेवर नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। म्हणजे तसं हा तळापासून परतत जाईल ना तसं हा टोमॅटो त्याला पाणी सुटतं, तसं हा छान नरम होतो। त्यासाठी चिमडं मीठ टाकायचं म्हणजे पटकन हा मऊ नरम होईल। 2 ते 2.5 मिनिटांनंतर टोमॅटो नरम झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आता नरम झालेला टोमॅटो आता नरम झाल्यावर गॅस आपण बंद करायचा आहे। आता गॅस बंद करून टाकल्यानंतर हा मसाला पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही फॅन लावून सुद्धा थंड करून घेऊ शकता। वाटण करून घेणार एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मोठ्या आपण ह्याला आता मसाला तो काढून घेणार आहोत। आणि काढून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून बंद चालू करून आपल्याला बारीक करून घेणार आहोत। बिलकुल पाणी न घालता याची बारीक पेस्ट करून घ्या जमेल तितकी, कारण वाटण करत असताना टोमॅटोला पाणी सुटतं, पाणी वेगळं घालावं लागणार नाही। हे मस्त आपण वाटण करून घेतलेलं आहे। हे हॉटेल आणि ढाब्यावर हे वाटण केलं जातं आणि मस्त वाटण वापरून ही तर तुम्हाला तर माहीत असेल छोले शिजायला थोडा जास्त वेळ लागतो, म्हणून आपण इथे भाजी कुकरमध्ये झटपट पद्धतीने बनवणार आहोत। 5 शिट्ट्या करून अगदी 2 पळी तेल गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा लसणाची पेस्ट, अर्धा चमचा अद्रकची पेस्ट टाकलेली आहे। किंवा तुम्ही ज्यावेळेस आपण परतत होतो ना मसाले त्यावेळेस देखील वापरू शकता। माझ्याकडे पेस्ट असल्यामुळे हे तेलामध्ये छान परतून टाकलेली आहे। आता आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ना ते वाटण टाकायचं आहे आणि ह्याला तेल सुटेपर्यंत अगदी छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे कच्चेपणा जो वाटणातला दूर जाईपर्यंत। आता ह्याला एक साधारण 2 ते 3 मिनिट ह्याला परतून घेतलं, ह्याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत। अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायचे, इथे मी कश्मीरी लाल तिखट 1.5 चमचा टाकलेला आहे, कमी जास्त करू शकता कश्मीरी लाल तिखटाचं प्रमाण। इथे मी घेतलेला आहे 1 चमचा आपण साठवणीतला मसाला असतो ना काळा मसाला घरी बनवला तो घेतलेला आहे, 1 चमचा टाकायचे, ह्याने खूप छान तयार होते भाजी। आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला टाकायचे। गरम मसाला टाकल्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते, त्यामुळे अवश्य टाका गरम मसाला। आणि याला छान परतून घ्यायचं आहे मसाल्याला, तेल सुटेपर्यंत याला साधारण 1 ते 2 मिनिट याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। तेल देखील सुटलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण जे छोले भिजवून घेतले होते ना रात्रभर 1 कप ते आता आपल्याला टाकायचे आणि याला सुद्धा या वाटणासोबत आता याला छोल्यांना 1 ते 2 मिनिट याला छान परतून घ्यायचं। आता या छोल्यांना देखील वाटणासोबत 1 ते 2 मिनिट छान परतून घेतल्यानंतर इथे मी मुठभर अशी कोथिंबीर फ्रेश अशी चिरून घेतलेली आहे हिरवीगार, ती टाकून घ्यायची आहे आणि याला 1 ते 2 मिनिट आणखीन एकदा परतून घेतलेलं आहे। आता आपण शेजारीच लगेच गरम पाणी करायला ठेवलं होतं 2 ग्लास, तुम्हाला जशी हवे त्यानुसार तुम्ही भाजी घट्ट पातळ त्यानुसार तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता या भाजीची। मी साधारण इथे 2 ग्लास पाणी गरम करून टाकलेलं आहे। गरमच पाणी टाकायचं, थंड अजिबात टाकायचं नाही। आणि ह्याला आता मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये अगदी अर्धा चमचा आपल्याला साखर टाकायची। अर्धा चमचा साखर टाकल्यामुळे अगदी छान अशी मस्त भाजी बनवून तयार होते बरं का मंडळी। आता ह्याला मोठ्या आचेवरती मोठा म्हणजे मीडियम गॅस ठेवून आता आपल्याला ह्याला एक उकळी काढायची, बघू शकता उकळी देखील आलेली आहे। आता ह्याला कुकरचं झाकण लावायचं, साधारण 5 शिट्ट्या करून घ्यायच्यात कुकरचे, म्हणजे छोले अगदी परफेक्ट शिजतात 5 शिट्ट्यामध्ये। इथे मी साधारण 5 शिट्ट्या करून घेत आहे कुकरच्या। इथे बघू शकताय अगदी साधारण मी 4 ते 5 शिट्ट्या करून घेतल्या आहेत कुकरच्या। आता हा कुकर आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे, तो बाजूला ठेवून देऊयात कुकर। बघू शकता पीठ भिजल्यानंतर जाळी छान पडते, ही पीठ सॉफ्ट होतं म्हणून सुरुवातीला थोडंसं घट्ट पीठ मळून घ्यायचं। याला जाळी सुटली, मिनिटभर याला मळून घेतलेला आहे। भटुरा तुम्हाला जसं छोटा मोठा हवा आहे त्यानुसार तुम्ही याचा गोळा करून घेऊ शकता। आता इथे मी छोटा पुरी एवढा गोळा करून घेतलेला आहे। आता ह्याला मी काहीच लावलेलं नाही आहे, पीठ किंवा तेल काहीच लावलेलं नाही आहे। तेल लावण्याची अजिबात गरज पडत नाही, कारण आपण छान घट्टसर मळून घेतलेलं आहे। आता सहज लाटलं जातं, आपण पीठ घट्टसर मळून घेतले। आता पारंपरिक पद्धतीने भटुरा थोडा अंडाकृती असतो, पण इथे मी गोल आकारामध्ये लाटला आहे, बघू शकताय।
अगदी मस्त. आणि भटुरा लाटत असताना पातळ लाटायचं नाही, जाडच लाटून घ्यायचं आहे. बघू शकताय, मग भटुरा फुगायला मदत होते. आता इथे मी दुसरा भटुरा देखील छान लाटून घेते याच पद्धतीने. आणि भटुरा लाटत असताना जरा जाडच लाटायचा, जास्त पातळ वगैरे लाटायचं नाही, भटुरा मग फुगणार नाही. आणि भटुरा जाड लाटला की छान फुगतो. आता इथे मी भटुरा देखील छान लाटून घेतलेला आहे. दोन्ही याच पद्धतीने मी इतर राहिलेले देखील लाटून घेते. मी कुकरच्या 5 शिट्ट्या करून कुकर देखील थंड करून घेतलेला आहे. बघू शकताय तुम्ही, 5 शिट्ट्या करून थंड करून घेतल्यानंतर आपण झाकण काढलेलं आहे. आणि बघू शकताय, अगदी ढाब्यावर रेस्टॉरंटमध्ये मिळतो ना, अगदी मस्त आपले छोले बनवून तयार झालेले आहेत. आता तुम्हाला एक छोला देखील शिजला का नाही ते दाखवते. अगदी मस्त मऊसर शिजलेला आहे. बघू शकते, त्यासाठी आपल्याला छोले आहेत ते सेपरेट वगैरे अजिबात शिजवायची गरज नाही. अगदी छोले मसाला बनवायचा ताजा ताजा घरी आणि छोल्याची भाजी मस्त बनवू शकता. बघू शकता तुम्ही या पद्धतीने अगदी झटपट पद्धतीने बनवून तयार होते. अगदी 10 ते 15 मिनिटात, फार काही वेळ लागत नाही. मी लगेचच बाजूला तेल गरम करत ठेवलं होतं. तेल तापलं की छान भटुरा सोडून घ्यायचा आहे लाटलेला. तेल आपल्याला खूप जास्त कडकडीत दूर निघेपर्यंत करायचं नाही बरं का तेल. आणि भटुरा सोडल्यानंतर जास्त उलटपलट करायची नाहीये. अगदी खालच्या बाजूने छान फुगला देखील टम्म, मग पलटी मारायची. खालच्या बाजूने अगदी लालसर कलर येईपर्यंत छान तळून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने. बघू शकता अगदी मस्त भटुरा आपला फुगला देखील आहे. आणि गॅसची फ्लेम ठेवताना मीडियमच ठेवायची, हाय किंवा लो ठेवायची नाहीये. आता दुसऱ्या पद्धतीने देखील तुम्हाला तळून दाखवते. आणखीन एक भटुरा तेलामध्ये सोडायचा आणि मध्ये आपल्याला भटुरा आहे ना मध्ये प्रेस करायचं, म्हणजे भटुरा अगदी टमटमीत फुगतो मस्त असा. बघू शकता तुम्ही, भटुरा फुगला की पलटी मारून खालच्या बाजूने देखील सोनेरी रंगावरती दोन्ही तळून घ्यायचे. बघू शकताय अगदी बुडबुडे कमी होतात तळला की. आता तेलामधून काढून घेणार. याच पद्धतीने इतर राहिलेले देखील आपण भटुरे तळून घेणार आहोत. आज आपण छोले भटुरा तयार केला. अगदी 6 ते 7 जणांना व्यवस्थित पोटभर पडेल इतके आपण छोले भटुरे तयार केले आहेत. मस्त छोले भटुरे बनवून तयार झाले आहेत. पाणी इकडे छोले तिकडे अजिबात होत नाही. अगदी छोले भिजवून वेगळे सेपरेट घेण्याची अजिबात गरज नाही. बाहेरचा छोले मसाला वापरायचा नाही, चमचमीत अशी लागते. जर या पद्धतीने छोले मसाला केला तर कांदा टमॅटो चिरून छोले मसाला करणं विसरून जाल. नेहमी याच पद्धतीने कराल. पाहुणे वगैरे येणार असतील, जास्त प्रमाणात करायचं असतील तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. कारण एकसंध याची ग्रेव्ही होते, चवीला सुद्धा मस्त लागते. फ्रेश मसाले वापरले त्यामुळे भाजी अप्रतिम होते. खडे मसाल्यामुळे सुगंध अगदी अप्रतिम येतो या भाजीचा. तर आजची ही छोले भटुऱ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला प्लीज लाईक करा. लाईक फार कमी करता, सबस्क्राईब देखील करा. आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यालाही क्लिक करा, म्हणजे मी अशाच छान छान रेसिपी तुमच्यासोबत घेऊन येईन. आणि तुम्ही रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते देखील कमेंट करून सांगा. वेळात व काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.